Welcome to all students in ninth standard. In this part we see Maths 1 chapter number 3 polynomials. Before that we already seen that the value of polynomial. Now we see what is the remainder theorem. What is remainder theorem? If polynomial p of x is divided by x plus a, then remainder is p of minus a, where a is a real number. Means in Marathi p of x या पॉलिनॉमियलला x प्लस a न डिवाइड केलं तर मिळणारं रिमाइंडर म्हणजे बाकी जे आहे ती आपल्याला त्या पॉलिनॉमियल मध्ये x च्या जागेला मायनस a ठेवून म्हणजे प्लस a चा अपोजिट नंबर ठेवून मिळणारी जी व्हॅल्यू असते त्या व्हॅल्यू एवढं रिमाइंडर असतं. आता आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत अँड देन वी चेक बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड. Example is here that divide the first polynomial, divide the first polynomial by the second polynomial and find the remainder and find the remainder using remainder theorem, तर रिमाइंडर आपल्याला कोणत्याही मेथडने काढता येतो. व्हर्टिकल मेथडने डिवाइड करून किंवा सिंथेटिक डिव्हिजन किंवा लिनियर मेथडनं आपल्याला रिमाइंडर काढता येतो, पण आपल्याला रिमाइंडर थेरमने काढायचं आहे. मग आता या ठिकाणी जी सूचना दिलेली असते त्याप्रमाणे आपण काढलं पाहिजे. सोल्युशन x square minus 7a plus 9, 7x plus 9, and second polynomial x plus 1. Divide the first polynomial, ह्या polynomial ला by the second polynomial x plus 1 ने डिवाइड करायचं. Find the remainder using remainder theorem. Solution. Here dividend p of x. This polynomial is in a variable x. We name it as p of x equal to x square minus 7x plus 9, and the divisor equal to x plus 1. Take x equal to -1. पहा या ठिकाणी p of x is divided by x plus a, then remainder is p of minus a. आता या ठिकाणी प्लस a म्हणजे इथं प्लस 1 आहे, a म्हणजे 1, मग त्याचा अपोजिट नंबर आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे -a ठेवून इथं काढायची व्हॅल्यू इथं
a च्या ऐवजी -1 घ्यायचा आहे. देअरफॉर p ऑफ -1 इक्वल टू, आता याच्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करूया आपण. -1 स्क्वेअर -7 इंटू -1 प्लस 9, ही जी असणार आहे रिमाइंडर असणार आहे. आणि हे रिमाइंडर कशावरून असणार आहे? रिमाइंडर थेरम. इथं आपण रिझल्ट देऊया आपण बाय रिमाइंडर थेरम. बाय रिमाइंडर थेरम. मग आपल्याला p ऑफ -1 ची व्हॅल्यू काढायची. इक्वल टू स्क्वेअर ऑफ -1 इज +1 -7 इंटू -1 माइनस इंटू माइनस प्लस 7 1 जा 7 प्लस 9 इक्वल टू 1 plus 7 8 8 plus 9 17. Here p of -1 equal to 17 and here according to theorem 17 is remainder. Therefore remainder equal to 70. In this way we can find remainder by remainder theorem. बघा लक्षात आलं का? आता या ठिकाणी आपण काय करायचं, जो डिव्हिडंड असतो त्या पॉलिनॉमियल एक नाव द्यायचं. p ऑफ x म्हणजे पॉलिनॉमियल इन x व्हेरिएबल x² - 7x + 9 डिवायझर इक्वल टू x + 1 टेक x इक्वल टेक x इक्वल टू -1 टेक x इक्वल टू -1. रिमाइंडर थेरम नुसार ह्या प्लस a चे अपोजिट नंबर -a घ्यायचा आहे. तसे इथं a म्हणजे इथं प्लस a आहे, त्याचा अपोजिट नंबर x इक्वल टू -1 ठेवायचे यामध्ये आणि आपण व्हॅल्यू काढायचे रिमाइंडर 17 येतं. आता हे रिमाइंडर बरोबर आहे की नाही आपण इथं चेक करूया सिंथेटिक डिव्हिजन मेथडनं. आता असं काही नाही, फक्त एवढंच सांगितलं तुम्ही एवढंच लिहायचं आहे, पण एक व्हेरीफाय आपण करूया आपण बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड. बघूया आपण व्हेरिफिकेशन 17 येते का नाही आपण प्रत्यक्ष सिंथेटिक डिव्हिजन न बघूया. व्हेरिफिकेशन सिंथेटिक डिव्हिजन मेथड. काय वेळा तुम्हाला हे रिमाइंडर चेक करायला पण सांगतात. फाइंड द रिमाइंडर बाय रिमाइंडर थेरम and check your answer by division method or synthetic division method. तुम्ही त्या मेथडने मग व्हेरीफाय करा. तर ह्यात व्हेरीफाय करायला सांगितलं नाही तरी आपण एक एक्झाम्पल म्हणून करतोय, हे लिहायची आवश्यकता नाही. विचारलं तरच व्हेरिफिकेशन करायचं. डिव्हिडंड x² - 7x + 9. It is standard form and it is also indexed form. x² x⁻⁴ x⁻0. आता कोएफिशिएंट फॉर्म लिहूया आपण. -1 -7 and 9. Now here divisor equal to x + 1 opposite of +1 is -1. ह्या +1 चा अपोजिट नंबर आपण -1 घेतो डिवायझर म्हणून. नाउ ड्रॉ vertical line and one horizontal line. Two lines above the horizontal line and one line below the horizontal line. Now
in the right hand side we write coefficient form of dividend 1, -7, 9. In the first line left side take divisor -1. Now write 1 at it is in the third line, 1 2 third. Multiply -1 into 1, -1 in second column below the -7, and add them -7 plus -7 -8. Now multiply -8 into -1 equal to 8. Minus into minus plus 8 into 1 8, and add them 9 plus 8 17. Now addition of last addition is the remainder. Therefore remainder equal to 17. पहा मागाच्या रिमाइंडर थेरम पण 17 आली होती ना, आता पण आपण चेक केली प्रत्यक्ष सिंथेटिक डिव्हिजन मेथडने व्हेरीफाय केलं तर आपल्याला ती सुद्धा 17 आली. म्हणजे आपण या पद्धतीनं व्हेरीफाय करू शकतो. पण प्रत्येक वेळा व्हेरीफाय करायची गरज नसते. असा क्वेश्चन असेल तर फक्त बाय रिमाइंडर थेरमनं आन्सर काढायचं असतं. आता एक आणखी एक्झाम्पल आपण घेऊया. तुम्हाला प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत, तरी पण आपण एक एक्झाम्पल घेऊया. पेज नंबर तुम्हाला 50 वरती एकूण 3 एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेले आहेत. त्यातील आपण थर्ड एक्झाम्पल जे आहे ते पाहूया. तिथं म्हटलेलं आहे इफ द पॉलिनोमियल t³ - t 3t स्क्वेअर प्लस kt प्लस 50 डिवाइडेड बाय t - 3 द रिमाइंडर इज 65, फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. ऑलरेडी रिमाइंडर हियर इज गिवन. सोल्यूशन बघा, क्वेश्चन असा आहे इफ द पॉलिनोमियल t³ - 3t स्क्वेअर प्लस kt प्लस 50 is divided by t minus 3, the remainder is 62. Find the value of k. Find the value of k. आता त्याने ऑलरेडी दिलेले या ठिकाणी रिमाइंडर दिलेले आणि के ची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे. म्हणजे आपल्याला अगोदर प्रत्यक्ष काढायला पाहिजे आपली काय येते ती आलेली रिमाइंडर आणि हे त्याने दिलेले रिमाइंडर इक्वल ठेवायचं आणि त्यावरने के फाइंड करायचं. सोल्युशन आता ही जे डिव्हिडंड आहे डिव्हिडंड तो आपण p ऑफ t मध्ये घेऊया. जे पॉलिनोमियल आहे कोणत्या व्हेरिएबल मधले t व्हेरिएबल मधले. पॉलिनोमियल इन t व्हेरिएबल तिचं नाव ह्या पॉलिनोमियलचं t³ - 3t स्क्वेअर प्लस kt प्लस 50. t³ - 3t स्क्वेअर प्लस kt प्लस 50 डिवाइजर
equal to t minus 3. Take opposite of minus 3. Take t equal to minus 3. आता t च्या जागेला आपल्याला minus 3 ठेवायचं आहे आणि व्हॅल्यू काढायची. Therefore t of minus 3 minus 3 ठेव सॉरी t of by remainder theorem minus 3 चा अपोजिट नंबर आपल्याला घ्यायचा आहे 3. मग आपण 3 ठेवून त्याची व्हॅल्यू काढूया. पहा ह्याचा अपोजिट नंबर a चा मायनस आहे, तसा इथं मायनस 3 चा अपोजिट नंबर 3 घ्यायचा t च्या ऐवजी. इक्वल टू t क्यूब 3 क्यूब minus 3 in a bracket 3 square plus k in a bracket 3 plus 50. बघा जिथं t आहे त्या ठिकाणी आपल्याला 3 ठेवायचं आहे. म्हणजे 3 स्क्वेअर क्यूब मायनस 3 इंटू 3 स्क्वेअर प्लस k इंटू t ची व्हॅल्यू 3 प्लस 50 इक्वल टू 3 चा क्यूब 3 इंटू 3 इंटू 3 म्हणजे 3 इंटू 3 9 9 इंटू 3 27 minus here 3 चा स्क्वेअर 9 9 into 3 27 plus k into 3 that is 3k plus 50 equal to now here 27 minus 27 becomes 0 remains 3k plus 50 3k plus 50 by remainder theorem. ह्याला रिझन देऊया आपण, कारण p ऑफ 3 ठेवल्यानंतर ही जी व्हॅल्यू येणार आहे ते आपल्याला रिमाइंडर येतो. Therefore remainder equal to 3k plus 50. But remainder equal to 62. Here given that already remainder is 62, but here k is unknown given. Therefore the दोन्ही रिमाइंडर आपण काढलेले रिमाइंडर आणि त्याने दिलेले हे दोन्ही इक्वल आहेत. Therefore 3k plus 50 equal to 62. Therefore 3k equal to 62 minus 50. Take plus 50 in the right hand side, then it becomes minus 50. That is therefore 3k equal to 12. 62 minus 50 12. Therefore k equal to 12 by 3. 3 डिवाइड करूया आपण इथं 3 into आहे इथं डिवाइड करू. 3 1 जा 3 3 4 जा 10. Therefore k equal to 4 and it is the answer. k equal to 4. तर अशा मेथडनं तुम्हाला क्वेश्चन असू शकतो किंवा फाइंड ओनली रिमाइंडर बाय रिमाइंडर थेरम. You practice such type of examples, recite remainder theorem and solve the examples in the practice set 3.5 question number 5. Okay, thanks.